नमस्कार. काय झाले बायकोनी सकाळ हाक मारली, मला झाली आंघोळ करायला उशीर. मॅटर असा झालाय, पोरं ही सगळी गेली शाळेत, आई बी गेली देवाला. बायकोनी हाक मारली, कुठं गेली काय झाले सांगतो तुम्हाला एक मिनिट. कपडे, मला झाला आंघोळ करायला उशीर, मग रेशमाने हाक मारली, ती कपड्या धुईला घेऊन या इकडं. बर म्हणलं घेतो, कुठं गेली काय जण, पॅन्ट कुठं ठेवली मी का नेली, शर्ट नाही राहिले ना धुयचं. बरं असं द्या, ही आमची नानी कपडे पिपडे येते. बरं असं काय काय माहिती. असा काय एक व्हिडिओ बनवला सकाळ सकाळ, तिच्या फोनला नाही जरा क्वालिटी आहे की माझ्या चॅनलवर तर मी टाकतोय. काय झालंय, कुंभमेळ्याविषयी जरा थोडीशी माहिती द्यावं लागणार आहे. खरं ते चॅनलवर टाकतो की नेमका तिथं काय मॅटर आहे, काय विषय. तिथं 17 जण भगदड झाली, म्हणजे 17 जण जंगराशिंगरी झाली ना. होय रेश्मा, काय नाही बाळा, पॅन्ट नाही द्यायची. होय हो, तिचं वजच कमी झालं. हा धुणं धुवून नको व्हायला लागले मला. नको काय झालं, रोज चितकं धुणं, रोज चितकं. आणि मग तुला कोण धुवायला होते? मग काय तसे ठेवय, अरे तू दिसाड तू ना. दिसाड धुतलं तरी मला धुवा लागेल की काय, दुसऱ्या यायचे धुवायला? तसं नसतं रेश्मा, कसं असतं, कदा तू मला आली तरच धु कपडे, नाही तर उग मोकार धुण्यात काही चव नसते ग, असं माझं म्हणणं आहे. नाही बरोबर आहे. मी बाबा क्वालिटी खराब झाली का कॅमेरा मला काय कॅमेरा मला असं बघा, नाही आहे, दिसतंय की क्लिअर का नाही दिसत? दिसतंय का झाडून काढायचे कपडे धुवून. बरं. लय वैताग आहे. अरे झाडायला तू रोजच हे झाड, लिंबाचा पाला पडणार, झाडायची गरजच नाही, नंतर झाड ना सासून दे की थोडं. तुला काय कोण आता कोण येत आहे का? मी घरी असलो तरच माणसं येतात, असं इतर वेळेस कोणी येत आहे का मग काय भेटायला? तुम्ही घरी असल्या म्हणून झाडून काढू वय, विषय ती नाही, पण कोणी येत नाही माणसं ही. मी मग काय कोणी यायचं असल्यावर झाडायचं वय, कोणी यायचं असल्यावर स्वच्छता ही दिसली पाहिजे ना. असं नाहीतरी घराच्या कडे तशीच गाण ठेवायची कोण नाही आल्यावर. अरे पण ही पाला आहे, आता हे पिंपळाचं झाड आहे, ही सगळं पाला पडून दे ना, मग एकदा झाड ना तू, रोज काय झाडायची गरज? काय करणार आहे, ह्यात जाणारच नाही इथला, पण तिकडचं झाडा लागेल की दारात. पाला ही पडणारच ग. असे आता पिंपळाच्या पाल्याला म्हणजे पार काड्याच राहतात नुसत्या, पार जडून जात ही 2 झाड. लिंबाचं तसलंच आहे, उन्हाळा लागला ना, पण उन्हाळा अजून चालू व्हायचंय क्लिअर. ही आता 15-20 दिवसात काही पाला राहत नाही, सगळा जडून जातोय आणि परत पालवीची फुटते, मग गार हो ना, आता काय सांगू, काय गार लय गार. चल की जेवाय, दुरात होते मी, चल की जेवाय. चल मग राहून दे परत. हा लय छान आहे. चल म्हणे, चला तुम्हाला जेवाय देते. चल. पोरं गेली शाळेत, पेपर चालू आहे. आई गेली देवाला, बाप्पा कुठे गेला? बापू गेला असतं कुठं राहणार तिथं. बरं. तू उरकले का तुझं काय? लय छान आहे, बस तिथं. काय म्हणते? काय बाबा जत्राच भरली काय, कोणाला 2 लोक लागत असली तर घेऊन जा. 5-7 आहेत डॉन जातेले, डॉनी राहतेले, डॉनीला मार्गी नाही, मार्केट नाही. आता मार्केट आहे, आता सगळी बघा कसं गायब होते ती. कशी काय नीतू म्हणले तित का? हो, हाय 4 लोक झाले सांभाळायची आणि एवढी लय अवघड आहे. काय अवघड तर भाकरी द्यायची का चपाती? काय केली भाजी माहिती का तुला? मीच केली भाजी. काय करून गेली लागलेला मग. काय बोलताय, डाळ मी केली आमटी ही आता गरमच आहे अजून बघा. चिवीच चल जेवाय बाळा, चिऊ चल बाळा. तिला झाले कावऱ्या वावऱ्या. काय कसली भाजी? आमटी, डाळीची आमटी केली आज. डाळीची आमटी. इथं जेवण बसणार नाही का? कुठं जायचं जेव्हा तिकडे बिकडे? कुठं इथं जावं मग. कुठं जायचं?
तू बी जेव मी आताच चहा पिऊन अग जेव थोडी नको. जेव म्हणले चहा पिऊन गेली मला आताच मी भांडीत घासून धुंडूया गेली बर बस मला जे असतं मग कर मग बस मला एकटं काय नाटक होय टेनला लावलाय कॅमेरा थोडी 2 तास दही घ्यायचंय का दुपारचं दे आता सकाळ सकाळ बरं बर बस बस इथं जरा घरी बस काय सांगा हा बस की व्यवस्थित बस मांडी घालून थोडी माणसं घेत बरं काय खावं लागतं नाही मी चहा पिली आणि मी तुम्हाला माहितीये मला चहा प्यायला मी जेवत नाही माझा टायमिंगच असतो तो शेळी बकरी हो शेळी दिली सगळ्या कुत्र्यांना टाकले म्या एवढी जेवण लागते चापत्ती देऊ का कांदा की कांदा हाय का कांदा लय आणि ना. नसेल का तर मी ह्यांच्यात आणल्या लोणी मावशीच्यात नव्हतं कशी आवाज आणते ठीक आहे. मग येते काय कुंभमेळा मग हा येते की मला काय अडचण नाही रेसमाल म्हणलं चल मला झालंय माहिती तुला तिथं गंगेत आंघोळ करून आणतो मस्त मध्ये चला की मग ते नको म्हणते कवा नको म्हणली काय थापा मारायचं उघड रात्री काय म्हणली मी हा म्हणलं रात्री काय तुमच्या मनात नाही तुम्हाला जायचं नाही आणि मग मला खेळू मला काय जायचं माघारी नुसतं मी जाणार आहे महागारी मी जाणार आहे महागारी मग आता शिकत खरा कुंभमेळा सुरुवात झाली हा मग आम्ही काय तुम्हाला अडवलंय का तुम्ही जाऊ शकता आमची की नका काळजी करू तुम्ही कोणी कोणी बघितलं का तिकडले व्हिडिओ बघितलं मी टाकलं तिथल्या बऱ्याच काय गोष्टी द्या आणि दाखवाय जायचं राहिलं का माघारी नीट करून कालवून आलोय पोरं का वर्षी पोरं यायची 11:30 वाजता का विचारतो पोरांचं पेपर सुटतात 11:30 बरं बस ये बस येते बस माझ्याकडे बस डाळ भरडून आणायची होय. बेसन पीठ काढायची बेसन पीठ संपलंय कशाला हरभरा भिजवून माळून ठेवले मग बेसनच आणायचं आहे तर आणि हरभरा काय करू हरभऱ्याची डाळ करायची हा मग तेच की डाळच की डाळ करून बेसन पीठ डाळ टाक. नाही कालवून केलं तरी जमतोय डायरेक्ट कशाला हरभरा तुम्हाला माहिती बेसन पीठ कसं केलं माहितीये का 120 रुपये 120 रुपये मध्ये थोडं झालोय तू कशाला एवढी डाळ बेसन पीठ एकदा मी पाहिली डबा भरून ठेवते दळून भजी करायची हा पाहिली मी असतं आपल्याला किलोनी परवडतं का बेसन करायला बेसनच संपलंय काय काय डोळ दुखते चष्मा लागायचा कवा आणायचं तुम्ही काय म्हणता? चष्मा लागतो का मग काय घ्यायचं का फिरायला हो यायचं की कुठं जायचं जाऊ कोकणात हो का गोव्याला जायचं नको जाऊ दोघं पोर घेऊन जाऊ हा हो ना का पोरं घेऊन जायचं हाड चपला तोडायची मिठी हाय तिथं खायला तिखटच नव्हतं भेटत मग मसाला घेऊन जायचा की तुम्ही आणि रोज त्यात टाकून खायचा
मसाला बघा. तिथं सांग तिथं असं जास्त बळ पण खायला काय कसं आपल्या महाराष्ट्रात होतं खायला. चवीन तसं पुरी भाजी लागायची बरं का. भाजी फक्त थोडीशी वेगळी होती. तेल कसलं असतं माहितीये का त्यांचं? आपल्यापेक्षा भारीतले सरसोचं तेल हम्म. ते कसं आहे माहिती का तुला. आपल्या तेलापेक्षा महाग आहे. ती तिकडं पिकत असत जास्त त्यामुळे तीच तेल खात असते. आपल्या महाराष्ट्रात कसं त्यांना आपलं हे तेल आहे ना गुळाचं चांगलं आहे ना बेकार सोय नाही ना. खरं तेल तेच. आता ती एवढी खाते म्हणजे चांगलं असते का. बसली की बायको म्हणलं बसते काय. मी मला गुरांना खाया टाकायचं मग लय काम राहिले मला. अरे बसल्या का नाही म्हणते. झाले जेवायचं आता तुमची लग्नात. झालंय बघा माझं किती मिनिटात जेवण झालं. एक भाकरी खाल्ली मी. तुम्हाला काय इरलं झोपायचंय तुम्ही आरामात करणार नाही त्याचं मला नाही की. तुला काय करणार. दोन झालं की झालं तुझं काम झालं. काय बोलला गुळ पान दाखवायची त्यांना खाय टाकायचं ते झाडून काढायचं परत मी लाडूनच काढून देणार नाही तुला. दारात केर अजून पारूस मला झाडायचं राहिले बाकीचं काम आवरलंय अजून तिकडचं सगळं झाडायचं राहिले तसं वाटा आणि पारूस. ये की जेवा का मला माहितीये तू माझा फोन बघत आजची घरात. शिव इकडे त्या अण्णाने ठेवला की तुझी मीटिंग तो ठेवला की अण्णाची मीटिंग. शिव का नाही गेली सर. तिची शाळा भरून आताशी झालं जाईन की आता. कोण जायचं घालवाय. ती जाती चालत ती जाती चालत एकटी आज ते की तुझी पोरची. ओके. ओके जेवलो खटाखट टाकटक मध्ये. बघा किती मिनिटं जेवलो 5-7 मिनिटात तर मी एक भाकरी खाऊन ओके रेडी होय रेश्मा. हो ना. हा ओके ओके बरं असं जाऊन दे. तुम्ही म्हणचाल दादा पकावलं होतं मग काय व्हिडिओमध्ये विशेष बी नाही पण असं दे. ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये एकदम बाहेर कॉमेडी करतो दोघांची. थांबा तुम्हाला विशेष वाटेल नक्की बघा नक्की बघा. हो का चिवळी हो का चिवळी ठीक आहे. मोबाईल बसली बघत हा बघून देतात तिला. चला ओके बाय.